तर नमस्कार मित्रांनो, आता हे शुभश्री थांब ना जरा येडी का तू. तर नमस्कार मित्रांनो, आता गुरांच्या गळ्यात लाकडं वगैरे बांधले. तर ह्यांना ज्या गाभण गायत ना तर तर म्हणजे गाभण गाय ज्या चरायला जाणार आहेत त्यांना आपण खुराक वगैरे ठेवून घेतले. त्यांच्या गळ्यात आता लाकडं बांधलेत. पप्पा जाणार आहेत वरच्या शेडमधले गुरं आणायला आणि आज मी खालच्या शेडमधले गुरं सोडणार आहे. तर आपण सुरुवात करू राणीपासून सोडायला. तर एकदा फक्त वरचे गुरं मला दिसले ना मग पटपट मी सोडायला लागतो. आधी स्टाईलला सोडायला पाहिजे होतं पण जाऊ द्या. हे राणीपासून सुरुवात करतो. तर ही जी मी आता करतो ना ह्याला म्हणतात बिरडं फोडणं, म्हणजे हिला इथून सोडणं. तर थांबरी राणी हे निघतच नाही घोटाळा. हे बघा इथे एक गाठ आहे, तर ती गाठ 2 रस्त्याच्या मधून काढणं म्हणजे बिरडं फोडणं. अशी राणी मोकळी. पण राणी थांब 1 मिनटं, ते गुरं मला बघू दे सुटलेले मग तुला सोडतो. हां चला सोडली नाही. काल मी बांधली होती ना, मला लई पटकन सुटते ते. हे बघा हे शुभश्रीला काय बिरड वगैरे नाही, हिला गाठ दिलेली असते कारण की हिचं दावं वेगळ्या प्रकारचं आहे. आणि चल शुभश्री चल आता. हां आणि ही लाली आणि देवशीने आपण 2 गाय गळ्यात बांधतो. तर त्याच्यातली ही लाली जिचं की मी आता सोडतो. एक हाताने ना पटपट सुटतच नाहीत, नाही 2 हाताने लय पटकन सुटतात. लाली आहे त्या दिवशी अशीच महाग राहिली होती लाली, इकडंच खात बसली ती घरापुढं. आता गुरं स्टायलिंग पण चारायला सोडली, फक्त खिलरी आत गुरं आणून तिथं बांधली. खिलरी सगळ्यात शेवटला हातात घेऊन जायची, नाही तर मग हे जातात व्यवस्थित. तिला पण सवय लागली एक 10-15 दिवसात. अरे ह्या झाडाला फक्त वर रामफळच राहिलेत, पाला काय राहिलाच नाही. झाड वाळून जाते की काय काय माहिती. ह्या वर्षी मरते असं वाटते रामफळीचं झाड, कारण की बघा ह्याला पाला थोडाच राहिला आणि फक्त रामफळच राहिलेत. आणि आज दिवसाची लाईट आहे ना, तर भिजणं पण उरकत नाही. लाईट बराच वेळ गेली पण मध्ये 1-2-4 वेळ जाऊन पण आली. त्या कडीपासून बटाटे फक्त इथपर्यंत भिजत आलेत आणि आणखीन 2-3 लाईन झाल्या भिजायच्या की लाईट जाईन लगेच. आज आपल्याला गाजरं काढायचे नाहीत, आज गाजर काढायला सुट्टी आहे, तर त्याच्यामुळे आज गाजरच नाही काढले. मी फक्त एक खाण्यासाठी घेतले. आणि आपला एक मधला बोर आहे ना, तर तो चालू इथं घासात. तर आणि आजच्या दिवसात घास पण भिजून झाला नाही, म्हणजे होईल इथून पुढं होईल, पण लाईटसारखी जाणं येणं करत होती ना, आज भिजणंच उरकलं नाही. आणि शेतं पण बऱ्याच दिवसातून भिजत होतं, लई पाणी घेत आहेत. मी आत्ता आलो आपल्या पेरूच्या झाडावर. तर इथून मी पेरू काढून देतो आईकडे, कारण की आई पण आली शेताला फेरा करायला. तर आणि असे पेरू आहेत बरं का. हे बघा हे झाडाला हा पेरू आहे, पण हा कच्चा हा नाही तोडणार. आई आणखीन कुठे, आई मला सांगते पेरू पण झाडाला कमीत ना, तर आई मला खालून सांगते कुठं कुठे पेरू आलेत, म्हणजे खालून पेरू जास्त दिसतात आणि वरून नाही. तर हे बघा इकडे काही छोटं आहे, आपले पेरू लयच छोटाले पेरू येतात. हिऱ्या सरक मागा बास तेवढंच. लयच कुट्टी सांडीत आहे वासरू. मित्रांनो आपल्याकडे ना गंगासोबत आणखीन आपण 6 गाय आणल्या होत्या. तर 6च होते वाटते बहुतेक. तर त्यावेळेस वृंदाचा एक नंद्या होता. तर गंगा वेळेस ती वासरं होती ना, इतके शांत वासरं होते ना, एका पाठीत 2 वासरं खायचे आणि एकमेकाच्या पाठीत पण बघत होते. आणि एक सिंगल पाठी ठेवली ना, तर सिंगल पाठीत पण इतकं व्यवस्थित खायचे ना, म्हणजे एका पाठीत एक वासरू. कधीच ते पाठीत पाय देत नव्हते आणि इतकं शिस्तीत खायचे ना, लय व्यवस्थित. लयच गुणी वासरं होते. पण ते नंतर मी लय सांभाळले होते, पण पप्पाने विकून टाकले ते नंतर ते वासरं. म्हणजे आणि त्याच्यातली फक्त गंगाच ठेवली. तर त्याच्यातले एक वासरू आपल्या गावातच आहे. मी जर कधी गेलो तिकडं तर दाखवीन. म्हणजे 2 गावातच होते, पण सध्याला तरी एकच आहे गावात. आणि ते पप्पाने विकले, पण ते लयच गुणी वासरू होते. आणि खायला पण जमीन लेवल खायचे आणि मस्ती करत नाही का नाही, एकदम शांत खायचे. तर त्याच्यामुळे त्यांच्या तब्येती पण चांगल्या होत्या. पण ते आपण लईच एक 4-5 महिन्याचीच वासरं आणली होती. आणले त्यावेळेस ह्या हिऱ्यापेक्षा बारीक होते आणि ह्या हिऱ्यापेक्षा मोठे झाल्यावर विकले. म्हणजे ते गाब जायच्या टायमालाच पप्पांनी विकले. आणि त्यावेळेस मी बी 1-2 दिवस बाहेर गेलो. तर मी बाहेर गेलो त्या टायमिंगमध्येच पप्पांनी त्यातले 2-3 तर विकले पण. मग असं झालं होतं. नाहीतर गंगासोबत आपण ते सगळे 8 वासरं आणले होते, म्हणजे 8 कालवड्या आणल्या होत्या. तर त्याच्यातली नंतर पप्पांनी फक्त एकच ठेवली, बाकीचे 7 तर गेले. आता मी आलो हे ताडपत्री घेऊन नेपेर व्हायला, कारण काय होतं नेपेरच्या पानाने मान लय कापते.
मग त्याच्यामुळे आणि बहिणीने अगोदरच इकडं नेपेर तोडून ठेवला आहे. तर इथं एक बंडल आहे आणि तिकडे 4 बंडल आहेत, तर एवढे 5 बंडल घेऊन जायचे. आता थोड्या वेळात आपली गुरं पण येतील. एक खेप टाकून आलो मी, आता फक्त 2 बंडल न्यायचे राहिलेत. यार आपल्या गांडूळ खताला बगळे लयच त्रास द्यायला लागले यार गांडुळांना. आता इथं बघा ना किती मस्त खत तयार व्हायला लागले. हे बघा इथं उकरू उकरू गांडूळ खाल्ले त्यार बगळ्यांनी, आणि खत किती मस्त तयार व्हायला लागले बघा ना इकडून. म्हणजे सगळ्या बाजूनी खत लय मस्त तयार व्हायला लागले. आणि ह्याच्या खाली हे बघा इथे गांडूळ उघडे, हे बघा इथं गांडूळ आहे. आणि पण बगळे लयच त्रास देते त्या गांडूळ खताला. नाही तर हे बघा 4 बाजून, आता आपण तिकडनं बघितलं ना, तर आता आपण इथं वर बघूया. तर हे बघा इथं पण, इथं नाही यार, पण मध्ये व्हायला लागलं असेल. इथं नाही, पण ह्याच्या पलीकडच्या बाजूने चांगलं खत तयार व्हायला लागले. हे बघा इथंच, हे बघा किती छान तर खत तयार झालं आहे. पण बगळे त्रास द्यायला लागले थोडं थोडं. आता मी बैलांना पाणी पाजून घेतो. आता मी बैलासाठी वाडा घेऊन आलो आहे. तर ह्याच्यातला 1.5 भेळा त्यांना टाकतो बैलांना, आणि अर्धा भेळा हिऱ्याला टाकतो. सरच्या पलीकडं थाट थांब थांब सोडतो, कारण की परत तुम्ही भांडणं करता नाही तर. बस मग आता ह्यो अर्धा हिऱ्याला टाकतो ना, परत अर्धा दोघात टाकतो. हां बघा ना पायाने कशी माती करते. थांब जर, पण हिरे बी नीट खात नाही बरं का, पण जाऊ द्या. चिमण्या सर माग. यार मित्रांनो, माणसाने काही करावं का नाही समजतच नाही. एक तर दिवसभर बगळे ह्याच्यातले गांडूळ खात होते, आणि आत्ता बघितलं ना, आता तुम्हाला टायमिंग सांगतो, 9:09 झालेत बरोबर. ते बघा डुकरांनी हे सगळं उकंडा उचकलं आणि ह्याच्यातले गांडूळ खाऊन घेतलेत. हे अलीकडचे अर्धा भाग आहे ना, तर हे बघा हे सगळं उकंडा उचकून आहे ना, तर हे शेण कसं इकडं बाजूला केलं आहे दगडामध्ये. पलीकडच्या बाजूने गेले नाहीत, कारण की पलीकडून खिलरी आहे ना, तर त्याच्यामुळं हिऱ्याला मी सोडलं आहे. तर पण पलीकडून गुरं आहेत ना, तर त्याच्यामुळं पलीकडून तर काय आले नाहीत डुकरं, म्हणजे खिलरी होती पलीकडून. पण इकडून बघा ना, ह्या अर्धा उखंड ह्याच्यातले गांडूळ खाल्लेत, आणि लयच अस्तव्यस्त केलं डुकरांनी. लय त्रास देते डुकरं. आणि यांना कसे ना, सध्याला आपल्याकडं कंपाऊंडला पैसे नाहीत ना, तर त्याच्यामुळं कंपाऊंड वगैरे केलेलं नाही, तर हे डुकरं असा त्रास देतात. आणि लपायला काय ह्यांना लांब जागा नाही, म्हणजे इथंच आपलं नेपेर आहे ना, नेपेरमध्येच लपतात. तर त्याच्यामुळं लय डाव साधून घेतात बरं डुकरं. पण आता काय ना, आता बिबटे आलेत ना, आता बरोबर डुकरांना खाऊन घेतील.